निंबाळकरांनी भरपूर कामांचा निधी आणलाय. नमस्कार. बेधडक चर्चा. हो सर, काय कुठले तुम्ही इथलेच आहेत का? आमदार कोण आहेत तुमचे? दीपकराव चव्हाण कसं आहे काम, कसं आहे त्यांचं? उत्कृष्ट उत्कृष्ट काम आहे का? विद्यमान खासदार आहे. बहुतेक तिकीट त्यांचे जाहीर केलेलं आहे असं ऐकायला मिळते विविध चर्चेमधून. घेतलंच आहे हो. इथलं तुमच्या काही भागाचा विकास झालाय का नाही? म्हणजे काय म्हणायचं आता? तुमच्या इथल्या गावाचा विकास झालाय का नाही विकास? आलो आहे की आता. हा? आमदार कोण आहे तुमचे? आमदार आहेत ते जयभाऊ गोरे. नमस्कार. आता काय काय बोलू मी तरी? तुमचं नाव काय आहे? माझं नाव आहे रतन कुठं दनाने. कामाला गेलतात का काय? हा, झाडू मारायला स्वच्छता चालली गावची, स्वच्छता जरा सुधारणा चालली जरा गावची, हा. त्याच्यामुळं कामाला आहे तुमच्या चौकीत. आमदार आमचे गोरे आहेत. काय त्यांचं काम जयकुमार. कसं आहे? त्यांचं काम चांगलं आहे की. नमस्कार. नमस्कार. कुठून तुम्ही इथलेच आहेत का? हो, शिंगणापूरच आहे. सिंगणापूरचे आहेत का? हो काय इथल्या भागाचा विकास झालाय का नाही तुमच्या? हो, झालाय की आमच्या भागाचा विकास. विकास झालाय का? कोण आमदार कोण आहे तुमचे? जयकुमार गोरे, त्यांचं कसं काय काम आहे बरं? त्यांचं छान काम आहे. चांगलं काम आहे. हा, चांगलं काम आहे. त्यांचं काम पण चांगलं आहे. चांगलं आहे ना? हो. हा, हा. जयकुमार गोरे कसं आहे काम, कसं आहे तुमचं? चांगलं. इथल्या भागाचा विकास झालाय का ना तुमच्या? भागाचा विकास झालाय ना तुमच्या गावात? सरपंच आहेत ते खासदार कोण आहे तुमचे? नाईक निंबाळकर. रणजित निंबाळकर. त्यांचं काम कसं आहे बरं? चांगलं आहे. त्यांचं काम चांगलं आहे. हो. या परिसरात त्यांनी भेट दिली होती का नाही तुम्हाला? होय त्यांचा दौरा असतोय म्हणा. होय. सामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी थोडंसं लक्ष देऊन हे राजकीय पक्ष डावलून एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट केला पाहिजे. काय राजकीय पक्ष तरी असे दिवे लावतायत. म्हणजे आता तुम्ही बघितलेच महाराष्ट्राचं राजकारण, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय कशा पद्धतीने राजकारण करतात. मग यापेक्षा आपली शेतकऱ्याची पोरं निवडून दिली तर निदान शेतकऱ्याच तर भलं करतील ना. आमदार कोण आहे तुमचे? आमदार जयकुमार गोरे. कसं आहे त्यांचं काम, कसं आहे? काम त्यांचं व्यवस्थित आहे. एकदम जोरात चाललाय. काय तुमचे आमदार कोण आहे? आमदार जयकुमार गोरे. त्यांचं काम कसं आहे? एक नंबर. एक नंबर. गावातली स्वच्छता सगळी, परत ही रोडची कामं, आता पाण्याचं काम बी चालू झालंय. बरोबर, म्हणजे त्यांनी भरपूर काम भरपूर काम भरपूर चालू आहे. ते काल उद्घाटन झालंय. काय आमदार कोण आहे तुमचे? जयकुमार गोरे. त्यांचं काम कसं आहे? हाय बरं आहे. हा? हाय बरं आहे. आमदार कोण आहे? आता खासदार आमचाही आहे लिंबाळकर. काय त्यांचं कसं रणजित काम? एक नंबर आहे त्याचं बी. हा? एक नंबर. त्यांनी इथं इथल्या भागासाठी किंवा आसपासच्या परिसरासाठी एखादा मोठा निधी भरपूर निधी दिलेत. भरपूर. सगळं ओके आहे. सगळं कामं बिमं सगळी व्यवस्थित करत आहेत. तिकटाचा यालाच मिळणार, राजालाच मिळणार. नाव काय त्यांचं? रणजित शे. आमदार कोण आहे? इथले आमदार जयकुमार गोरे आहेत. काय काम कसं आहे त्यांचं काम? त्यांचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. नमस्कार, मी गिरीधर जगताप. बेधडक युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत शिखर शिंगणापूर या ठिकाणी. तर इथली पार्श्वभूमी आणि इथल्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून चर्चा गावची आमदारा खासदारावरची या संपूर्ण भागामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर शिखर शिंगणापूर या गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नक्की नेमकं इथे परिस्थिती काय आहे. नमस्कार. नमस्कार. नाव बोला. काय तुमचं? मोहन महादेव बोराटे. काय तुम्ही इथलेच आहेत का? इथले प्रॉपर इथलेच. Proper इथलेच? हा, काय तुमच्या गावचा विकास वगैरे झालाय? एकदम जोरात चाललाय. काय तुमचे आमदार कोण आहेत? आमदार जयकुमार गोरे. त्यांचं काम कसं आहे? एक नंबर. एक नंबर. त्यांनी तुमच्या इथल्या भागासाठी विकास कामं भरपूर केले. भरपूर चालू बी केली. आहे. त्यापैकी एखादं सांगा की मला असं, म्हणजे जे अट्रॅक्टिव्ह आहे, जे लोकांना भावते असं काय? बहुतेक म्हणजे आता सगळंच म्हणजे कुठला आता ही पाण्या टाक्या, हे तळ्याचं गाळ काढलेला, परत हे हॅलोजन मोठं बसवलेलं, बरोबर. परत गावातली स्वच्छता सगळी, परत ही रोडची कामं, आता पाण्याचं काम बी चालू झालंय. बरोबर, म्हणजे त्यांनी भरपूर काम भरपूर काम भरपूर चालू आहे. ते काल उद्घाटन झालंय. काल इथं MTDC उद्घाटन झालं. काल 5 कोटीचा फंड मिळाला आहे. ते काम चालू झालं आज. खासदार कोण आहे? आता खासदार आमचाही आहे लिंबाळकर. काय त्यांचं कसं रणजित काम? एक नंबर आहे त्याचं बी. हा? एक नंबर. त्यांनी इथं इथल्या भागासाठी किंवा आसपासच्या परिसरासाठी एखादा मोठा निधी भरपूर निधी दिलेत. भरपूर. हा, तुमचं नाव काय? बाबूराव वाडके. काय तुम्ही इथलेच इथे प्रॉपर? हो, इथलेच प्रॉपर कसं आहे. काय आमदाराबद्दल खासदार काय नाही सगळं ओके आहे. सगळं कामं बिमं सगळी व्यवस्थित करत आहेत. सध्या असा विषय आहे की मोहिते आणि निंबाळकर दोघेही एकाच पक्षामध्ये आहेत आणि मोहिते पाटील सुद्धा आग्रही आहेत खासदारकीसाठी आणि निंबाळकर सध्याचे तुमचे विद्यमान खासदार आहेत. म्हणजे आता जर विषय असा झाला की दोनांमध्ये थोडेसे खटके उडू लागले किंवा चर्चा आहेत, वादंगाच्या, नेमकं कशी परिस्थिती राहील? या दोघांमध्ये कुणाला तिकीट मिळालं? तिकटाचा यालाच मिळणार, राजालाच मिळणार. नाव काय त्यांचं? रणजित शे.
रणजित निंबाळकर हा निंबाळकर. निंबाळकर. काम चांगलंय म्हणतात त्यांचं. हा एक नंबर काम चाललंय. नमस्कार बाबा, काय बरे का तब्येत? होय काय लय शांत बसला? काय इथलेच आहेत का तुम्ही? होतं कुठं वाडीला असं आहे होय. कसं काय तुमचं गावचा काय विकास वगैरे काय वाटतोय का नाही? आहे असं गाव एकच ही म्हणजे गावाखाली वाडी आहे हा, तिकडं हा. तुमचं नाव काय? ठोंबरे सीताराम बोललो ठोंबरे खासदार कोण आहे तुमचं? ते काय आता सांगितलं निंबाळकरच हा, हा, हा. ते काम कसं वाटतंय त्यांचं काय तुम्हाला? चांगलं वाटतंय हा? चांगलं आहे चांगलं आहे ऍक्टिव्ह आहे. दादा नमस्कार. काय नाव काय तुमचं? महेश दडस कुठले तुम्ही? आम्ही खाली कोतळे कोथळीचे आहेत का? काय आमदार कोण आहे तुमचे? आमदार राम सातपुते काय काम केले का नाही त्यांनी? आमच्याकडे आता रस्त्याच काम मंजूर केले त्यांनी हा. कुठल्या पक्षाचे आहेत ते? ते भाजपचे आहेत कसं काम कसं आहे त्यांचं बरं? काम एक नंबर आहे एक नंबर आहे. एक नंबर काय तुम्ही भेटलाय का नाही त्यांना? नाही अजून भेटलो का बरं? नाही अजून का मी इथं नसतो पुण्याला असतो पुण्याला असतंय. हा मग त्यांचं काम पण चांगलं हो वाटतं. काम एक नंबर खासदारांचं काम कसं आहे इथलं? खासदारांचं काय नाही आता त्यांनी हे लॅम्प दिलेत हा, हा. खासदार सध्या विषय असा सुरू आहे की मोहिते आणि निंबाळकर त्यांच्यामध्ये थोडस हे आहे. हा. तर दोघेही एकाच पक्षात आहेत, दोघेही इच्छुक आहेत. इच्छुक आहेत. कसं काय रे? नाही त्यांना आता निंबाळकरांनी भरपूर कामांचा निधी आणलाय त्यामुळं आणि मोहिते पाटलांचं काम कसं आहे त्यांनी त्यांचं अकलूज मध्ये नेटवर्क आहे परत पूर्ण ते उपमुख्यमंत्री असल्यामुळे घरातलं नेटवर्क आहे माड्याचे लोकसभेचं खासदार होते विजयशी मोहिते म्हणजे पाटील मी असं ऐकलंय की बाबा मोहिते ठरवतात तोच खासदार होतो. काय खरंय काय? असं काय एवढं आपण आता नवीन मध्ये काय माहित नाही आपल्याला एवढं ठीक. नमस्कार बेधडक चर्चा हो सर. काय अरे वा. कुठले तुम्ही? इथले लोक तुमचं कुठलं आहे? पलटण फलटण काय? आमदार कोण आहे तुमचे? दीपकराव चव्हाण कसं आहे काम कसं आहे त्यांचं? उत्कृष्ट उत्कृष्ट काम आहे का? उत्कृष्ट कामाला काय एक नंबर रामराजांचा माणूस आहे. आणि त्यांचं म्हणजे असं की बाबा सगळ्या लोकनियुक्त काम किंवा लोकहितवादी असं काम लोकांच्या सहकार्यासाठी असं एखादं चांगलं काम त्यांनी कुठलं केलेलं आहे? त्यांचं विधायक काम अतिशय उत्कृष्ट की त्यांनी धोंबलकवडीचं पाणी आंध्रूडसाठी शेवटचा टप्पा असणारं गाव त्यासाठी सुजलाम सुफलाम केलं की ज्या गावामध्ये साधं ज्वारी बाजरी शिवाय किंवा काहीच पीक येत नव्हतं पण आता ऊसाशिवाय तुम्हाला काही दिसणार नाही सगळीकडे ऊस आणि फळबागा झालेल्या आहेत त्याच्यामुळे शेतकरी खासदार कोण सगळा आहे तुमचे खासदार? आमचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत त्यांचं कसं? माडा लोकसभा त्यांचं कसं काम आहे? त्यांचं आत्ताच्या काळात त्यांना थोडस काम दाखवायला लागलेत ते आता अगोदरची अलीकडे परिस्थिती कशी होती? अगोदरची परिस्थिती रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या अगोदरची चांगलीच होती पण त्यांनी आता ह्या वर्षामध्ये जरा ग्रीप घेतली कामाची. बरं बरं. सध्या आपण जर विषय बघितला माढा लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालाय. चर्चेचा विषय म्हणजे कसं बघितलं तर मोहिते घराणं बघितलं किंवा निंबाळकर घराणं तर मोहिते सुद्धा ते दोघेही एकाच पक्षामध्ये आहेत. मोहिते सुद्धा आग्रही आहेत खासदारकीसाठी आणि निंबाळकर सुद्धा आहेत. पुढची परिस्थिती कशी राहील? खासदारकीला जर कोणाची ताकद जास्त वाटते असं वाटतं तुम्हाला? आता सध्या वरिष्ठ पक्षाचं पाहिलं तर साधारणतः भाजपचा थोडासा हे वाटतोय वर्चस्व कारण सत्ताधारी पक्ष आहे विद्यमान खासदार आहे बहुतेक तिकीट त्यांचे जाहीर केलेलं आहे असं ऐकायला मिळतं विविध चर्चेमधून. परंतु आता राजकीय फेरबदल सतत होत राहतात आणि मोहिते पाटील घराणं म्हणा ते अगोदरपासून त्यांचंच आहे. त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला? मोहिते पाटलांचं ते खासदार असताना सुद्धा चांगलं काम केलं अगदी वरच्या आपल्या त्या उकिरड्यापर्यंत जरी गेलो टोटल माढा मतदारसंघ त्यांनी छानपैकी हँडल केला. सध्याचा विषय असा आहे की तुमच्या माढा लोकसभा मतदारसंघात मध्ये मातब्बर नेते होऊन गेले मध्ये शरद पवारांपासून ते आता मोहिते पाटील घराणं घ्या किंवा निंबाळकर घराणं घ्या पण विकास म्हणावा तेवढा कसा वाटतो तुम्हाला? आता अलीकडचा विकास जरा बरा वाटायला लागलाय. आता नाव कोणाची घेण्यापेक्षा तुमच्या लक्षात आलं असेल आता पवार साहेबांच्या काळात कसं झालं होतं पवार साहेब निवडून गेले त्यानंतर पुन्हा इकडं पाहिलं का नाही काय कोणाच्या लक्षात कदाचित उशिरा आला असेल ते बरोबर पण अलीकडे थोडस कामाला गती मिळाली. कालच 1-2 दिवसापूर्वीच ठाकरे शिवसेनेचा निकाल लागला की बाबा शिंदेकडे शिवसेना गेलेली आहे आणि ठाकरेंना त्यांनी म्हणजे शिवसेना नाकारल्या. त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? कशी परिस्थिती राहील पुढची? बघूया आता उद्याच्या निकालावर अपात्रतेचा निकाल येणारच आहे त्यांचा. आता नार्वेकरांनी त्यांना दोनही गटांना पात्र म्हणून धरलेलं आहे. धरले पण आता असं वाटतंय की पवार साहेबांच्या गटातले ते आमदार
करू इच्छित असं वाटतंय मला. अपात्र म्हणताय. अपात्र कारण अजित पवार गटांची ते करू शकत नाही, तर सत्ताधारी आला आता पक्ष. आणि निकालाची काय शेवटी त्यांच्या हातात निकाल आहे तो. भाजप हुकुमशाही करताय असं वाटत नाही का मग? 100% वाटतंय, पण त्याला नाईलाज आहे. हे शेवटी कसं आहे, सत्तेची त्यांनी पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. सगळं अगदी साम दाम दंड भेद, सत्तेचा पुरेपूर वापर फक्त भाजप पक्षाने केला. मोदी पंतप्रधान होतील का? आय डोंट नो. आता नाही, तिथं ती नाही सांगू शकत. नाही म्हणजे इथं ठीक आहे, निंबाळकरांचं तिकीट फायनल आहे असं म्हणताय तुम्ही, निंबाळकरांना उमेदवारी मिळेल, मला सगळं मान्य आहे, बरोबर. मग निंबाळकरांना निवडून आलं तर मोदी पंतप्रधान होतील काय, कसं वाटतं? एका निंबाळकरावर मोदी पंतप्रधान कशी होतील? नाही समजा भाजप आले, समजा निंबाळकर आले, एखाद खासदारावर होऊ शकतात का? अनेक राज्य आहेत त्याच्यामध्ये. केंद्रात मग सत्ता असा विषय सर, सत्ता असली की मग निधी मिळतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात, बरोबर. आता ही तर तुमची भावना आहे, तशी जनमानसांची प्रत्येकाची असते. प्रत्येकाचे आहे. तशी तुमची काय भावना आहे? मला वाटतं भाजप पक्षाला नावं ठेवण्यापेक्षा पक्षातल्या काय माणसांना नावं ठेवाय काय वाटणार नाही. पक्ष चांगलाच आहे तो. उदाहरणार्थ त्यांच्या पक्षामध्ये सध्या चेहरा पाहिला तर नितीन गडकरी सारखा एकदम म्हणजे निष्पाप मनाचा माणूस असा पंतप्रधान असावा, व्हावा, आणि त्यांना माझ्या शुभेच्छा असतील. पण असं ऐकलंय की गडकरींना पुन्हा विधानसभेसाठी पाठवत आहेत ते, त्यासाठी काय बोला? नाही, ते एवढ्या मोठ्या पक्षाला आपण काय त्यांच्या म्हणजे त्यांना मार्गदर्शन करण्यासारखं किंवा त्यांच्यातलं आपण काय सांगण्यासारखं एवढं मोठं आपण नाही. सर नमस्कार. 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 सर नाव काय तुमचं? माझं नाव साहेबराव भगत. कुठले तुम्ही? मोही. मोहीचे आहेत का? मोहीचे. काय पहिल्या भागाचा तुमच्या शिखर शिंगणापूर म्हणा, हेवारी आसपास परिसरचा म्हणा किंवा तुमच्या गावातला भागाचा विकास झालाय का नाही? झालाय, चालू आहे आणि होण्याच्या मार्गावर आहे. बर. कशी परिस्थिती आहे सध्या तरी इथली वातावरण? इथली बऱ्यापैकी परिस्थिती आहे, पण सध्या दुष्काळ आहे. सामान्य माणसाची विचारतोय. सामान्य माणसं दुष्काळ आहे, पाण्याची परिस्थिती अडचणीची आहे, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे. आमदार कोण आहेत? इथले आमदार जयकुमार गोरे आहेत. काय काम कसं आहे त्यांचं काम? त्यांचं काम चांगलं आहे. चांगलं आहे काम. इथून म्हणजे आता आम्हाला पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सोडवला आहे. आमच्या मोही गावाचं ते पाणी जल जीवन मधनं एक रानावरून पाण्याची स्कीम मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. शेती पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी म्हणजे मार्गी लागला आहे. खासदार कोण आहे तुमचे? खासदार रणजित नाईक निंबाळकर. त्यांचं काम कसं आहे? त्यांचंही काम बऱ्यापैकी आहे. चांगलं आहे. सध्या म्हाडा लोकसभा मतदारसंघ सध्या टार्गेट असे चर्चेत आहे, म्हणजे म्हणलं तर म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये जानकर साहेब सध्या इच्छुक आहेत, परत निंबाळकर इच्छुक आहेत आणि मोहिते पाटील सुद्धा इच्छुक आहेत. आणि याच्या अगोदर राष्ट्रवादी सुद्धा काही इच्छुक आहेत उमेदवार. आता निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचा जर विचार केला तर दोनही ते भाजपमध्ये आहेत. तर मोहिते पाटलांमध्ये धैर्यशील मोहिते हे खासदारकीसाठी इच्छुक आहेत. परिस्थिती कशी राहील? नाही, आता काय पूर्वींचा खासदार रणजित निंबाळकर आहेत, त्यांचं काम आमच्या भागासाठी किंवा ते आता तिकडं परिस्थिती आम्हाला माहित नाही, पण इकडच्या भागासाठी चांगल्या प्रकारे काम आहे. आणि इकडला भाग बऱ्यापैकी त्यांना सहकार्य करणार आणि त्यांना तिकीट मिळावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. म्हणजे आमचा पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, बरेचसे प्रश्नावर त्यांनी मार्ग काढलाय. बरोबर. आणि ते आहेत बऱ्यापैकी आमदार जयकुमार गोरे मोदी आणि रणजित निंबाळकर मोदीपर्यंत जातात. ज्यांना तिकीट देईल त्यांचं काम हे तर म्हणजे बऱ्यापैकी होणार आहे. भागाचा विकास झालाय का? विकास म्हणजे तसं थोडाफार झाला, पण पाण्याचं लय प्रॉब्लेम. पाण्याची अडचण आहे म्हणायची. पाण्याची अडचण कधीपासून अडचण आहे पाण्याची? यावर्षी फुल अडचण आहे. अडचणच आहे. काय आमदार कोण आहे तुमचे? जयकुमार गोरे. त्यांचं काम कसं आहे? हाय, बरं आहे ते. मावशी नमस्कार. एक मिनिट. काय कुठले तुम्ही? इथलं तुमच्या काही भागाचा विकास झालाय का नाही? काय म्हणायचं, तुमच्या इथल्या गावाचा विकास झालाय का नाही? विकास चालू आहे की आता. आमदार कोण आहे तुमचे? आमदार आहेत जयभाऊ गोरे. त्यांचं काम कसं आहे? काम केलंय का तुमच्या इकडे? काय पाणी योजना कुठं काय? तुम्हाला गॅस तुमचा गॅस आहे का नाही? तुम्हाला का चुली गॅस आहे की? गॅस वाढलाय का नाही? गॅस कोणी वाढलाय काय माहिती आता. नमस्कार.
आता काय काय बोलू मी तरी तुमचं नाव काय? माझं नाव आहे रतन कुठं दनाने. कामाला गेलतात का काय? हा झाडू मारायला स्वच्छता चालली गावची स्वच्छता जरा का? सुधारणा चालली जरा गावची हा. त्याच्यामुळं कामाला आहे तुमचे आमदार कोण आहेत? ते आता त्यांनी सांगितलं तेच हा कोणते? जयकुमार गोरे त्यांचं कसं काम आहे? चांगलं आहे की पाणी बिनी मुबलक आहे का ना तुम्हाला शेतीला? पाणी नाही आता सध्या आम्हाला प्यायला पाणी नाही तसं विचार करायला गेलं तर. लयच अवघड परिस्थिती हा आहे. आता सध्या आम्हाला पाणी प्यायला नाही संध्याकाळी 7ला मग जातोय तुम्ही त्या आमदाराला बोललात का नाही बा, आम्हाला पाणी नाही काय नाही? संध्याकाळी 7ला जातोय हं. ते 8 वाजेपर्यंत पाणी चालू करतात त्यांच्या पण हॉलाला पाणी आहे ना हं. आणि मग 8 वाजता आम्ही एक एक हंडा घेऊन येतो पाण्याचा. पाण्याची लयच टंचाई हो म्हणायचं. आता खासदार कोण आहे तुमचे? खासदार आम्हाला नाहीये ह्यांना बोलायला लावा. खासदार कोण आहेत? खासदार नाही मला येत. हा? मामा नमस्कार. कुठले आहेत? होयचे हा? होयचे काय नाव काय तुमचं? पंढरनाथ जाधव. काय इथल्या गावचा विकास झालाय का ना तुमच्या हो. भागातला? काय काय गावचा विकास आहे तेव्हा पाणी काहीच. नाही. पाण्याची लयच अडचण आहे का? हो, पाण्याची आता प्यायला पाणी नाही. आमदार कोण आहे तुमचे? आमदार जयकुमार गोरे. कसं आहे त्यांचं काम? कसं आहे? काम त्यांचं व्यवस्थित आहे आता चाललाय त्यांचा प्रयत्न हा. चाललाय त्यांचा बरोबर. पण आता ज्यावेळी काम होईल त्यावेळी ना. खासदार कोण आहेत? खासदार हा? खासदार खासदार आपले निंबाळकर त्यांचं कसं काय काम आहे बरं? त्यांचं आणि त्यांचं एकच काम आहे. मोहिते आणि निंबाळकर ह्या घराण्यामध्ये विषय असा सुरू आहे की थोडे अटीतटी सुरू आहे. एकतर मोहिते पाटील इच्छुक आहेत खासदारकीसाठी आणि निंबाळकर पण इच्छुक आहेत. आणि जानकर साहेब सध्या आता उडी मारलेली आहे. जानकर साहेबांनी सुद्धा या मतदारसंघातून लढायचं आणि इथून पाठीमागचा विचार केला तर मातब्बर नेते तुमच्या माढा लोकसभा मतदारसंघात निवडून आले आहेत. मोहिते आणि निंबाळकर आणि जानकर यांच्यामध्ये कशी परिस्थिती राहील? कोण निवडून येईल असं वाटतं? आता तसं काय सांगू कुणाचं शकत पारडं नाही. जड आहे? काम कोण करतं? नाही आता काम करणाऱ्या व्यक्तीवर फरक आहे. हा. हा, असा काय इंदुराव त्यांचा मुलगा जो आहे तो त्याचं काय अजून इकडे असा ह्या दोघांची संगणमत आहे. बरं. कोणाला मोहितेंना तिकीट मिळालं तर? हं? मोहितेंना तिकीट मिळालं तर मिळालं तर काय नाही हरकत नाही. येतील काय ते? आता येतील का नाही त्यांचं भविष्य आता पुढचं आहे. तुम्हाला काय वाटतं? आता तसं काय आम्ही आताच भविष्य सांगू शकत नाही. ठीक आहे ना. दादा नाव काय? सौरभ देवकर. कुठलं आहेस? मोही. इथलंच आमदार कोण आहे तुमचे? जयकुमार गोरे. काम कसं आहे त्यांचं? चांगला आहे. हा? हा. चांगलं आहे. काय इथलं विकास कामं काय केलेत का नाही अशी की बाबा लोकहित म्हणजे लोकांच्या हितांसाठी असं चांगलं एखादं मोठं काम आहे या लोक उपयोग आहे सगळ्या गावासाठी अशी एखादी योजना आहे का त्यांनी वापरली आहे किंवा लागू केली आहे? तसं म्हणजे पाण्याचं त्यांनी आता नवीन GR काढलेला आहे. ती महत्वाची योजना आहे. 1.1 TMC पाणी अख्ख्या तालुक्यासाठी. कुठल्या कॉलेजला? कुठे? मधुजी कॉलेज फलटण. मधुजी फलटण नाही का? खासदार कोण आहे तुमचे? खासदार रणजित निंबाळकर. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव काय तुमचं? हेंद्रे रतिकांत हेंद्रे. रतिकांत हेंद्रे. काय इथल्या गावचा विकास झालाय ना तुमच्या भागाचा? नाही असून तर नाही तसा म्हणावा एवढा नाही. मना एवढा नाही. नाही. आमदार कोण आहे तुमचे? आमदार आमचे गोरे आहेत. काय त्यांचं काम जयकुमार. कसं आहे? त्यांचं काम चांगलं आहे की मग विकास केला असेल की त्यांनी? थोडा चालू आहे. हा. एवढा एवढी पाहिजे गती असं नाही गती म्हणायचं. नाहीये गती हा. नाहीये. तुम्ही भेटलाय का नाही त्यांना? नाही कधीच नाही. कधीच काय करायचं काय जरूरच पडत सामान्य नाही. माणसाच्या अडचणी असतात बाबा. हा, नाही, कधी बरोबर काय. आहे की पण नाहीये कधी गरज खासदार पडली. कोण आहे तुमचे? आमचे खासदार पण तेच आहेत. कोण? गोरे जयकुमार गोरे. जयकुमार गोरे खासदार? हो खासदार झाले. आमदार आहेत ते. अहो, खासदार पण झालेत. हा का? हो मग निंबाळकर कोण आहेत? निंबाळकर ह्या भागातले नाही ते फलटणचे आहेत. नाही खासदार माढ्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण आहेत मग? माडा हा तुमचा आहे ना मान तालुका तो माढामध्ये येतो. माडामध्येच येतो हा. तो. हा मग खासदार तुमचे निंबाळकर आहेत. निंबाळकर का? ती कधी भेटले नाही तुम्हाला? हा, का त्यांचं काम कधी? नाही कधीच नाही ते काही संबंधच येत नाही. मोहिते पाटील आणि दोघंही इच्छुक आहे सध्या निंबाळकर. कसं हो, वाटतं? कसं वाटतं मोहिते पाटलांचं काम? होय विकास केला तर सगळे चांगले आहेत. विकास नाही झाला इथून मागे पाहिजे. आता त्यांनी राजकारण केलेलं आहे लोकांच्यासाठी काम केलं आहे त्यांचं काम कसं वाटतं? म्हणजे तुम्ही आता हा, कसं आहे बरं का सगळं कोणीही येऊ द्या येण्याबद्दल आपलं काय म्हणजे तसं हा. मत नाहीये पण काम झालं पाहिजे. विकासाची कामं झाली पाहिजे म्हणजे माझ्या वैयक्तिक एकट्या करता नाही गावाकरता झाला पाहिजे. बरोबर. हा तर सध्या आपण जर बघितलं तर घरातला गॅस वाढलाय बरोबर का? हो बरोबर आहे. आधी किती 400 450 हो. होता आता किती 1100 1100 बरोबर का? हो कसं काय वाटतंय? महागाई वाटते हम्म. परवडत नाही. महागाई वाढली. हो कोणी बरोबर. आणली महागाई? जनता कशी आली मग महागाई? जनता पार्टी हा? मोदी मोदी सरकार. हा? हा, मोदी सरकार. मोदी निवडून येतील काय परत? काय नाही सांगता येत. हा? नाही यायला पाहिजे का मोदी? नाही हा? नाही यायला पाहिजे. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. कुठून तुम्ही इथलेच आहेत का? हो शिंगणापूरच सिंगणापूरचे आहेत का? हो काय इथल्या भागाचा विकास झालाय का नाही तुमच्या? हो झालाय की आमच्या भागाचा विकास. विकास झालाय हो, का? झालाय तुमचं की. काय नाव आहे?
गौरी शेटे. काय भागाचा विकास झालाय का नाही तुमच्या काय तसं मध्यमच आहे, मध्यम एवढा विकास पूर्ण झाला? विकास झालेला नाही. काय आमदार कोण आहे तुमचे? जयकुमार गोरे, त्यांचं कसं काय काम आहे बरं? त्यांचं छान काम आहे. चांगलं काम आहे. हा, चांगलं काम आहे. तुमचे खासदार कोण आहेत ताई? खासदार आडनाव नाही पण रणजित सिंह एवढं नाव माहित आहे. रणजित निंबाळकर आहेत का? हा, निंबाळकर आहे. त्यांचं कसं त्यांना भेटलेत का नाही तुम्ही? ते आलते का नाही तुमच्या गावाकडे? त्यांना भेटलो नाही अजून आम्ही. पण भेट नाही झाली. मी भेट नाही गावची झाली. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. बर त्यांचं काम कसं आहे? चांगले, त्यांचं काम पण चांगले आहे. चांगलं आहे ना? हो. हा, हा. ताई तुमचं नाव काय? रमीला भाग काय तुमचं का हे कुठं काय हे गेलता कुठे गेलता काय कार्यक्रम असं आहे होय? एक गोष्ट सांगते की आमच्या शिंगणापूरमध्ये जी जनावर सोडतात हा, हा. मोकाट, त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. बरोबर. मोकाट कुत्री पण सोडतात, त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आमच्या तळ्यात जी तुमचे 10वा 3रा हा. हे झालं नाही पाहिजे विसर्जन. बरोबर. कशासाठी मला सांगा, ते काय वाहतं पाणी आहे का? नाही, हा, हे वाहतं पाणी नाहीये. मग मला सांगा, हे सगळे लोक पाणी पितात, हा. भाविक सुद्धा पाणी पितात, हा, हा. मग ते घाण दूषित होत नाही का? बरोबर बरोबर. मग ह्याचा तुम्ही म्हणजे विकास व्यवस्थित स्वच्छता झाली पाहिजे. महागाई वाढली, घरातला गॅस वाढला कसं काय? गॅस वगैरे वाढलेलंच आहे. मग सर्वसामान्यांचं आता दुष्काळ पडलेलं आहे, शेतीत कामं नाहीत. मोदी पंतप्रधान होतील काय? होणार की मोदींनी गॅस वाढला तरी चालेल काय? मोदींनी आता उज्ज्वला योजना केली की 100 रुपयामध्ये. मोदीचं काम चांगलं आहे. हा, मोदीचं काम मी चांगलं आहे. अजून 200 रुपये वाढायला सांगतो त्यांना. हा, सांगा अजून सांगा. पण मोदींचं काम छान आहे. मोदींचं काम चांगलं आहे. मोदींचं काम छान आहे, पण त्याच्या खालच्या लोकांनी हे सगळं केलं पाहिजे व्यवस्थित. बरोबर. हे महत्वाचं आहे सगळ्यात. विजयशिव मोहिते पाटील माहित आहेत का तुम्हाला? हो, माहित आहे. कोण आहेत ते बरं? ते आता सध्या तर माहित नाही, पण ते नाव ऐकलं पालकमंत्री नव्हतं होते. तुम्ही? पालकमंत्री होते ते, हा, हा. हे मला माहिती आहे. उपमुख्यमंत्री होते मी असं ऐकलं होतं. पालकमंत्री होते ते, मी ग्रामपंचायत सदस्य होती त्यावेळेला ते होते. हा, हा. नाही आता त्यांचा मुलगा आहे धैर्यशील मोहिते, तुम्ही ऐकलं असेल. आणि हो. सिंह मोहिते तो आपले निंबाळकर तुमचे खासदार आहेत. हो, बरोबर. आता विषय असा आहे की विजय मोहिते पाटील यांचा मुलगा धैर्यशील मोहिते पाटील हे खासदारकीसाठी इच्छुक आहे. कसं राहील? बघूया, त्यांनी जर आमच्या गावचा विकास केला तर आम्ही ठामपणे मतदान करू. त्यांचं कुलदेव आहे हे, हा. त्यामुळे ते करणार, आमच्या गावचा विकास करणार ते. येतील काय ते? हो, येणार. त्या गावचा विकास होणं महत्वाचं आहे. काय मग तुम्ही कुठं नजून चाललात? कार्यक्रम आहे काय? हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला चाललंय. शिक्षक आहेत? तो आमदार कोण आहे तुमचे? अंगणवाडीला आमदार जयकुमार कोण? काय त्यांचं काम कसं आहे बरं? छान आहे. चांगलं आहे का? आमचा शिंगाडे. काय इथलेच आहेत का तुम्ही? हा, इथलंच आहे. काय बाकी कसं चाललंय तुमचं? आमचं ठीक चाललंय. ठीक चाललंय का? गावचा होय. विकास झालाय का नाही तुमचा? आता येत असलं नाही आम्हाला काय सांगायचे. गावचा विकास झाला नाही होय? झाला असेल की पण ते तसं सांगायचे येत नाही तर आम्ही अंगठे बांधतो. अहो, गावचा विकास म्हणजे तुम्हाला पाणी आहे, ही बसलाय कशावर बसलाय? ही जो विकास झालाय खुर्ची हो. काहीतरी. हा. मग ही कुणी आणलंय? हा? ग्रामपंचायतीनं मग तीच म्हणतोय गावचा हम्म. विकास झालाय का नाही? हा? झाला. काय आमदार कोण आहे तुमचे? आता एवढं का आम्हाला कळतं ना, आम्ही अंगठे बहादूर माणूस आहे. मग तुमचं नाव काय? हायवे आता तुमचं नाव काय? तात्याबा शिंगाडे. शिंगाडे. बसू किती खाली? बसा बरं, तुम्ही बसा. बोलणारा गडी, हे बोलणारा बसा की गडी इकडे ये. काय हे म्हणजे आमदार बोलणारा कोण गडी आहे? जयकुमार गोरे. कसं काम कसं आहे तुमचं? चांगलं. हे इथल्या बोला. भागाचा विकास झाला का ना तुमच्या भागाचा विकास झाला ना तुमच्या हे गावात? सरपंच आहेत ते बोलतात. आम्हाला काय आता? झालाय. झालाय का? हा, ह्यांना खासदार कोण आहे सरपंच आहेत. आम्ही निंबाळकर. अंगठे बहादूर ना, आम्हाला काय निंबाळकरांचं बोलायला कसं काम आहे? त्यांचं काय हे, आम्हाला ह्यांच्या आठवत बसकी. नाही. हा? त्यांचं ए, काय आठवत सरपंच. नाही, कसं करते ते कसं नाही ते. जे तिकडे आले का ना तुमच्याकडे? नाही ते आली. नाही. निवडून आल्यापासून आलीच नाही ती. आलेच नाही तिकडे. हम्म. मग विकासाचा विषय येत नाही. आणि विकासाचा विषय येत नाही. फक्त गोऱ्यांचं काम चांगलं आहे. गोऱ्यांचं हा, काम चांगलं आहे. सरपंच भेटत आणि मग सध्या विषय असा आहे की तुमचा माढा लोकसभा मतदारसंघ आहे, बरोबर? हम्म. त्यामध्ये विषय असा आहे की मोहिते पाटील घराण्यातून एक उमेदवार पुढे येतोय आणि रणजित नाईक निंबाळकर तुमचे खासदार आहेत. हम्म. हे दोघेही एकाच पक्षामध्ये आहेत आणि दानकर साहेब सुद्धा आग्रही आहेत. कशी परिस्थिती राहिली तो तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या भागात कशी राहील मतदारसंघात? आता काय ते मतदान येईल त्या वेळेलाच कळेल आपल्याला काय त्या वेळेला सध्या कळेल. तरी असं म्हणजे दोघातून कुणाला तिकीट मिळेल असं वाटतं तुम्हाला? भाजपचं? नाही, आपण नाही सांगू. सरपंच सांगतो. आपण सांगू शकतो. सर नमस्कार. काय नाव काय तुमचं? शरद बाप्पू बोराटे. इथलेच आहेत का तुम्ही? हो, इथल्या परिसरातला तुमच्या गावचा विकास झालाय का नाही? विकास झालाय की बऱ्यापैकी. आमदार निधीतून खासदार निधीतून काय काम आलेत का नाही?
आमदार निधीतून आलेले आहेत. हम्म. खासदार निधीतून नाहीत आले एवढे. खासदार कोण आहे तुमचे? खासदार लिंबाळकर. त्यांचं कसं काय काम आहे? त्याचं म्हणजे अजून कामच झालं नाही ना. हम्म. सध्या विषय असा आहे की खासदारकीसाठी मोहिते पाटील घराण्यातून उमेदवार पुढे येतो आणि निंबाळकर आता तुमचे आमदार आहेत, बरोबर? यामध्ये- खासदार आहेत. हा, खासदार आहेत. हम्म. तर दोघेही इच्छुक आहेत आणि दोघेही एकाच पक्षामध्ये, भाजपमध्ये. तर कुणाचं पारडं जड वाटतंय जरा, निंबाळकर की मोहिते? मोहिते जड वाटणार. मोहितींची कामं कशी आहेत बरं? मोहितेची कामं बी बऱ्यापैकी आहेत. हम्म. तशी काय वाईट म्हणता येणार नाही. बरे झालेत. जानकर सुद्धा या भागामध्ये इच्छुक आहेत. जानकर बी त्याची बी काम आहेत. नाही म्हणता येणार नाही आपल्याला. त्याची काय नाही, फुल नाही, फुलाची फाकडी झालेली आहे. खासदारांना भेटलं का नाही तुम्ही? नाही 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 ते तुमच्या परिसरात गावात इकडे काय आले? नाहीत आले अजून. मग ते फिरकले नाहीत म्हणायचं. नाहीत फिरत. आमदार साहेबांचं काम? आमदार साहेबांचं झालेलं बी आहे ना, अजून बी आहेच चालू. मोदी पंतप्रधान होतील का बरं? काय तसं आपल्याला सांगता येते. तरी जनमानसाची म्हणजे तुमची भावना काय? बघा, विषय कसा आहे, सामान्य प्रत्येकाची माणसाची वेगळी काही असते भावना. सांगू शकत नाही तसं. नमस्कार दादा, बोला. नाव काय तुमचं? मायापा शिंगाडे. होय, इथलेच आहेत का तुम्ही? हो. काय तुमच्या भागाचा विकास झाला की नाही? गावाचा म्हणा, तुमच्या परिसरातला आसपासचा म्हणा. होय काय इथे विकास काम आमदार निधीतून, खासदार निधीतून तुमच्या गावासाठी काय आले का? होय. सभा मंडप, रस्ता. खासदार कोण आहे तुमचे? नाईक निंबाळकर. रणजित निंबाळकर. त्यांचं काम कसं आहे बरं? चांगलं आहे. त्यांचं काम चांगलं आहे. हो. या परिसरात त्यांनी भेट दिली होती की नाही तुम्हाला? होय. त्यांचा दौरा असतोय म्हणा. होय. सध्या विषय असा आहे की मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामध्ये एकाच पक्षामध्ये दोघे आहेत. बर. आणि मोहिते पाटील सध्या आग्रही आहेत खासदारीसाठी आणि निंबाळकर सध्या तुमचे विद्यमान खासदार आहेत. होय. एका बाजूला जानकर सुद्धा त्यांनी या मतदारसंघामध्ये उडी घेतलेली आहे आणि होय. तुमचा मतदारसंघ जर बघितलं तर महाराष्ट्रात चर्चेत आहे. बर. तर ही परिस्थिती कशी राहील, कसं वाटतंय तुम्हाला? या मतदारसंघामध्ये काय होईल? एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला वाटतंय दादांचंच काम होणार. दादांची कामं चांगली आहे, ती सगळं बरं आहे आणि जनतेचा कल तिकडच आहे असं वाटतंय मला तरी. सध्या अशी चर्चा आहे की महागाई वाढलेली आहे, पेट्रोल म्हणा किंवा डिझेल म्हणा किंवा गॅसचे दर. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं कसं होईल असं वाटतं? आता ही महागाई वाढतच राहणार. काय झालंय, पहिल्यापासून आपलं चवली पावलीचा होता सगळं व्यवहार. आमचे वडील काम करायचे त्यावेळेस हाजरी कमी होती, सगळं होतं. आता सगळं व्यवस्थित चाललंय, त्या मापानं चालत राहणार. हे 5 वर्षापूर्वी तूर म्हणा, हरभऱ्याला म्हणा तेवढेच भाव होते, आजही तेवढेच, वाढलेच नाही. आता काळ बदलला म्हणजे भाव पण वाढायला पाहिजे ना. वाढाय पाहिजेत की. मग सामान्य माणसाचा विचार कुठे केलाय का मला सांगा? आता ठीक आहे की, आता त्यांना बी काय अडचणी असत्याल्या, ते होणार बरोबर. मोदी पंतप्रधान होतील का पर्यंत? होणार. माझं नाव किरण किसन शिंगाडे. इथलेच आहेत का तुम्ही? हा, प्रॉपर इथलेच. तुमच्या या मतदारसंघामध्ये विकास झालाय का नाही? विकास कामं काय आलेली आहेत का? म्हणजे तुम्ही जे बघितले बा, तुम्ही अनुभवले किंवा ही विकास कामं आलेत गावात किंवा आलेलीच नाहीत असं काय? म्हणजे खासदार फंडातून का? खासदार फंडातून म्हणा, आमदार फंडातून म्हणा. तर खासदार फंडातून काय नाही झाली काम. आमदार फंडातून काय? आमदार फंडातून झाले थोडेफार. खासदार कोण आहे तुमचे? हेच फलटणचे निंबाळकर. कसं आहे त्यांचं काम? कसं आहे? नाही, आमच्याकडे तर फिरकले नाहीत कधीच. आलेच नाही तिकडं. याच भागातलेत की तुमच्या ते? हा, पण इथलेच आहेत तरी फिरकले नाहीत. फिरकले नाही. त्यांचं काम म्हणावं असं काय? काम म्हणजे आमच्या गावात तर नाही, म्हणजे एवढं काय त्यांचं काम नाही ते. या परिसरातला किंवा मान शिंगणापूर म्हणा, या परिसरात त्यांनी काय कामं अशी केलीत बाबा की लोकांना चर्चेत आहे अशी काय? आता आमचा भाग तर सध्या म्हणजे दुष्काळीच आहे, मानकाटाव. मग अजून तर आमच्या गावाला पाणी पोचलं नाही. मग आता भाजप सरकार 2014 पासून आहे, तर अजूनपर्यंत तरी आमच्या गावात पाणी नाही लागलं. पाणी झालं नाही म्हणजे परिस्थिती सामान्याची बिकट आहे म्हणायची. म्हणजे हा, कसं आहे, आमच्या गावची लोक बऱ्यापैकी पुणे, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी पेंटिंगचे वगैरे कामं करतात. मग जर पाणी आलं तर हीच लोक आमच्या इथे थांबतील ना. बरोबर बरोबर. सध्या विषय असा आहे की तुमचा माढा लोकसभा मतदारसंघ आहे, बरोबर? हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. म्हणजे
मतदारसंघाचा जर विचार केला की या मतदारसंघामध्ये ते निंबाळकर आणि मोहिते पाटील किंवा जानकर म्हणा किंवा शरद पवारांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपमध्ये 2 उमेदवार आहेत, एक मोहिते पाटील आणि निंबाळकर मोहिते, आणि ह्यामध्ये कसं होईल असं वाटतं? माझा तर थोडासा वेगळाच विचार आहे. कारण सामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी थोडंसं लक्ष देऊन हे राजकीय पक्ष डावलून एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट केला पाहिजे. काय राजकीय पक्ष तरी असे दिवे लावतायत. म्हणजे आता तुम्ही बघितलेच महाराष्ट्राचं राजकारण, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय कशा पद्धतीने राजकारण करतात. मग यापेक्षा आपली शेतकऱ्याची पोरं निवडून दिली तर निदान शेतकऱ्याच तर भलं करतील ना. असा कुठला माणूस आहे शेतकऱ्याची पोरं की बाबा एखादा असा युवक आहे त्यांनी धडाडीचं काम करतोय, असं कोण आहे का? नाही, आता बरं प्रत्येक तालुक्यामध्ये असं आहेतच ना असे. तुमच्या तालुक्यामध्ये का बाबा तुम्हाला वाटतं सामान्यातला माणूस वरती यावा, मग सामान्यातला असा माणूस की एखादा बाबा तो चर्चेत आहे किंवा तो सामान्य माणसाच्या समस्या जाणतो? सामान्य म्हटलं तर आता मी असं कोणाचं वैयक्तिक नाव घेऊ शकत नाही. सामान्य म्हणजे जे सामाजिक क्षेत्रामध्ये असेल. आता मी पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, पण मी सध्या राजकीयच्या मध्ये नाही. म्हणजे एनजीओच्या माध्यमातून बऱ्याच गावामध्ये मी पण कामं केलेली आहेत. म्हणजे याच्यामध्ये आर्थिक साक्षरता म्हणा किंवा शैक्षणिक म्हणा, एनजीओच्या माध्यमातून मी काम करत असतो.